झी 24 तास एक पाऊल पुढे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या या अनागोंदी कारभाराचं वृत्त झी 24 तासनं दाखवल्यानंतर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। हा मुद्दा येत्या अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली आहे। मंदिरातील अनागोंदी कारभाराबाबत सरकारच जबाबदार असल्याचं सांगत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय। पंढरपूरचा विठोबा हा राज्यातल्या सामान्य माणसाचा देव आहे। भक्तिभावाने आपण जे काही एक वेळ खाऊ पण काहीतरी विठोबाच्या चरणी वाहू, या प्रकारच्या मानसिकतेतून भक्तीतून सामान्य माणूस हे अर्पण करत असतो आणि त्यातून जे दागदागिने विठोबासाठी बनवले असतील, रखुमाईचे बनवले असतील, त्याचा सुद्धा हिशोब न ठेवता ते कधी गायब झाले नाही। ह्यांच्या राज्यात गर्भातलं स्त्रीभ्रूण सुरक्षित नाही। ह्यांच्या राज्यात शाळेतली 4 वर्षाची मुलीवर विनयभंग होतो बसमध्ये। ह्यांच्या राज्यात ॲडव्होकेट पुरकायस्थ जी पल्लवी आहे तिच्यावर बलात्कार होऊन मुंडीला जीव गमवावा लागतो। ह्यांच्या राज्यात देव आणि त्याचे दागिने सहज सुरक्षित नाही। दिवे आगरचं हेच झालं, योगेश्वरीच्या देवीच्या दागिन्यांचं हेच झालं आणि आता पंढरपूरचं उघडकीला आलं। आणि हे शासनाच्या लक्षात नाही येणं, ह्या ऑडिट जनरलमध्ये त्यातलं लक्षात येणं हे तर सगळ्यात वाईट आहे। आणि त्याहीपेक्षा शेवटी नरसेवा ही नारायण सेवा समजून जो पैसा त्या ठिकाणी, जी काही मालमत्ता त्या ठिकाणी सादर केली जाते, त्यातून काहीतरी चांगला विनियोग व्हावा, त्यातून काहीतरी गोरगरिबांच्या मदतीचं जसं शिर्डी आहे, सिद्धिविनायक त्यातलं केलं जातं, असं पंढरपूरचं का होत नाही? आणि ह्या सगळ्या दुर्लक्षाला कोण जबाबदार आहे याची चौकशी झाली पाहिजे। आणि हे दुर्लक्ष करणाऱ्यांनी अतिशय मोठा गुन्हा केलेला आहे आणि त्यांच्यावर कायद्याअंतर्गत कारवाई सुद्धा केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। या प्रकरणी झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केले। विठ्ठलाच्या दागिन्यांमधील मौल्यवान हिरे, मोती, माणकं गहाळ झाले, याला जबाबदार कोण? विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बनवण्यात येणाऱ्या निकृष्ट लाडवांचा दर्जा कधी सुधारणार? विठ्ठलाच्या देणग्यांबाबत पारदर्शकता कधी येणार? झी 24 तास एक पाऊल पुढे।